आज तर आमच्या गावातल्या मंगळडोननं डायरेक्ट हातात बॉम्ब फोड टाकला भाऊ. आणि मग बॉम्ब फोडल्यावर डॉनच्या हातांचं काय झालं चला सांगतो तुम्हाला. तर आज होती दिवाळी म्हणून पहिले तर सकाळी सकाळी तयार झाला आणि 9 वाजता आपले कपडे दिसन. त्यांना इस्त्री मारासाठी मी डाक 500 स्पीड नाही लागला डाक साकडीले आणि काकांनी इस्त्री मारासाठी कपडे दिसन. मी डायरेक्ट लागला आपल्या जानोली वॉशिंग करायला आणि मग जानोली वॉशिंग करीसन मी लागला आपल्या इस्त्रीचे कपडे वापस घ्यायला. कितल नव्हतं मला यादी लागलं की आपल्या गोलू भाऊन तर आपल्याला फुलं सांगितलं होते म्हणून मी लागला आपल्याच माणसाकडे जो की 40 रुपये किलो फुलं देत होता. आणि आता विषय असा झालाय की सणाच्या दिवशी फुलं घ्यायला जाणं म्हणजे सोनं घ्यापेक्षा कमी नाही भाऊ. आणि तुमच्या गावात आणि सिटीत तुम्हाला काय किलो फुलं भेटले कमेंट मध्ये मला नक्की सांगा म्हणजे मला पण समजेन. मला पागल त्यांनी बऱ्या टाकला मग मी फुलं गेलं किसन घरी लागला आणि घरी आल्यावर काय पाहतो की आपल्या बुलेटच्या अंगावर तो कोण पाणीच टाकेल नव्हतं. म्हणून पहिलं तर मी लागला तिल चमकायला मग तिल चमकावलं आणि स्वतःला चमकायचं मी लागला डाग आपल्या महादेवांचं दर्शन घ्यायला. आणि मग महादेवांचं दर्शन घेऊन घरी आला. पहिले आपल्या गाय मातांनी त्यांच्याकडे दिवा ठेवला आणि मग आपल्या सर्व गाडींना बारी बारीनं हार बांधिसन. पहिले तर सर्व लहान गाडींची पूजा करी घेतली आणि मग बारी बारीने लागले आम्ही मोठ्या गाडींची पूजा करायला. आणि आज आम्हाला इर्दी झाली होती म्हणून बहिणीनेच पूजा करल्या. म्हणून पहिले ट्रॅक्टरांची पूजा केली मग आपल्या डंपरची पूजा केली आणि मग पहिले आपल्या जुन्या ट्रॅक्टरची पण पूजा करीसन आम्ही लागले आपल्या JCB ट्रॅक्टरकडे मग त्यांची पण पूजा करीसन. आता तुमचा भाऊ पुरा संटा झाला होता म्हणून मयुरुल बाहेर बोलावलं आणि आता आमच्या हत्यार घेसन आम्ही चालले होतो गावात राडा करायसाठी. पण गावामध्ये येतात आम्ही काय पाहता की आपल्या मंगल डोनच्या हातात डाक सुतडी बॉम्ब होता भाऊ. मग आता डोननं तर हातात फटाका फोड टाकला भाऊ पण डोनचा पुरा ढोलवाजी गेला. म्हणून तुम्ही काही आमच्यासारखे आतंकवादी धंदे नका करू एकदम शांततेने नीट दिवाळी साजरी करा आणि बोला हॅप्पी दिवाळी आणि जय खानदेश.